शहरातील कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात गेल्या 38 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता लांजा नगर पंचायत कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली। दुपारी 4 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री 8:30 वाजेपर्यंत चालली। या बैठकीत प्रशासन आणि कोत्रेवाडी नागरिक यांच्यात काही मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी झाली। दरम्यान कोत्रेवाडी नागरिकांनी पुन्हा एकदा ठामपणे आपली भूमिका या बैठकीत मांडत घनकचरा प्रकल्प कोत्रेवाडी येथे कदापि मंजूर करणार नाही, तो प्रकल्प तातडीने रद्दच व्हावा अशी मागणी सातत्याने करत आपल्या मागणीवर ते ठाम राहिले। त्यानंतर बैठकीत घनकचरा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीचे पत्र लांजा मुख्याधिकारी यांच्या वतीने प्रधान सचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठवण्यात आले। मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार घनकचरा प्रकल्पाची प्रक्रिया ही पूर्णतः बेकायदेशीर असून भूसंपादन देखील चुकीच्या पद्धतीने झालेले आहे। या जागेच्या ठिकाणी जाण्यासाठी पोहोच रस्ता उपलब्ध नाही। कोत्रेवाडीतील जमिनीपासून घरे 120 मीटरच्या अंतरावर आहेत। बारमाही जिवंत पाण्याचा ओढा आहे। लगत 10 विहिरी आणि एक सार्वजनिक विहीर आहे आणि या क्षेत्रात किमान 1500 वृक्ष आहेत। तसेच हा ओढा लांजा शहरातून वाहणाऱ्या बेनी नदीला मिळतो। त्यामुळे वस्तीत असणाऱ्या 74 घरे आणि 125 कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे हा घनकचरा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांची असून ही जागा निश्चित करण्यासाठी दुसरी समिती नेमण्यात आली आहे। ती नियमबाह्य पद्धतीने नेमण्यात आली असून पहिल्या समितीने आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी सदर प्रस्ताव रद्द केलेला असतानाही दुसरी समिती ही बेकायदेशीर आणि नियमबाह्य नेमलेली आहे। त्यामुळे पहिल्या समितीच्या अहवालाप्रमाणे सदर घनकचरा प्रकल्पाची जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी रद्द करावी। तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प रद्द करावा असे पत्रात म्हटले गेले आहे। जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना दिलेलं कमिटीला आदेश दिलेले तपासणीसाठी आणि कमिटीने दिलेला अहवाल हे 3 कागद आम्हाला आता दाखवा। या लोकांनी उपोषणाबद्दल काही त्रास दिलाय, कोणाला काय दिलाय ते सांगा ना। चालू होतं परत ते ऍक्सेप्ट कसं झालं, भूसंपादन कुणी केलं, कसं झालं, कुठले विभाग होते ते रद्द झालं होतं ते बेकायदेशीर रद्द झालं। बघा रद्द तुमचं म्हणणं बेकायदेशीर आहे, मला त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन आहे। रद्द झालं आणि त्यानंतर तुमचं काय मत आहे? रद्द झाल्यानंतर ते कसं ऍक्सेप्ट झालं, त्यांचा अहवाल कधी आला, सर्व मला देतो म्हटलं तर दिलंच ना। अहवाल तर दाखवा ना, अहवालाची प्रत तर द्या आता, अहवालाची प्रत दाखवा ना। कमिटी नव्याने नेमली हो करायचं, जुन्या कमिटीचं नाव असणं काही गरज नाही, त्यांनी ऑलरेडी नव्याने जी नाव कमिटी नेमली त्यांची नावाने नंतर साहेबांना आता मी बोलू 3 पत्र द्या आपण बघा तुम्हाला अर्ज करून मागावे लागतं। असं कसं सर, असं नसतं। कोण म्हणतं इथं बघा, जर आम्हाला त्याची प्रत पाहिजे असेल तरच अर्ज करावा लागतो। नगरपंचायतीमध्ये कोणताही स्थानिक ग्रामस्थ येऊन इथली कागदपत्र पाहू शकतो शासनाच्या नियमानुसार। ऐका ना सर, एक मिनिट ऐका। आपल्याला जी मागणी करायची आहे ना, आम्ही ऐका सर, आम्ही आरटीआय मध्ये मागणी केली, आम्ही आरटीआय ला अर्ज केला, आम्हाला नगरपंचायतीनं ते पत्र दिलं नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।